आज आपण बोलणार आहोत 19व्या शतकातल्या एका अशा व्यक्तिमत्वावर ज्यांनी खरं तर त्या काळातल्या प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक संकेताला आव्हान दिलं. प्रश्न हा आहे की 19व्या शतकातला एक तरुण सधन घरातला मुलगा प्रवाहाच्या इतका विरुद्ध कसा काय गेला. आज आपण बाबा पदमनजींच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यातून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे ती काही ऐतिहासिक संदर्भांवर आणि अर्थातच त्यांच्या स्वतःच्या लेखनावर आधारित आहे. तर सुरुवात त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून करूया. बाबा पदमनजीमुळे जन्म 1831 साली बेळगावमध्ये. वडील सरकारी खात्यात इंजिनियर होते, म्हणजे कुटुंब सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होतं. हो, आणि मला वाटतं इथेच त्यांच्या विचारांची पहिली ठिणगी पडली. त्यांचं शिक्षण बरं का हे दुहेरी स्वरूपाचं होतं. दुहेरी हां, म्हणजे कसं? म्हणजे बघा, एका बाजूला होती बेळगावची सरकारी मराठी शाळा, जिथे पारंपरिक शिक्षण मिळालं, आणि दुसऱ्या बाजूला होतं मिशन हायस्कूल. आणि मग पुढे उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले, आधी एल्फिन्स्टन कॉलेज आणि मग फ्री चर्च इन्स्टिट्यूशन. अच्छा, म्हणजे एकाच वेळी त्यांच्यावर पारंपरिक भारतीय आणि दुसरीकडे पाश्चात्य ख्रिस्ती विचारांचा प्रभाव पडत होता. अगदी. आणि ही दोन टोकं त्यांच्या मनात लहानपणापासूनच एक प्रकारची वैचारिक घुसळ निर्माण करत होती, असं म्हणायला हरकत नाही. आणि याच काळात त्यांची डॉक्टर जॉन विल्सन आणि रेव्हरंड नारायण शेषाद्री यांची ओळख झाली. हे तर त्या काळातले मोठे विचारवंत होते. बरोबर. आणि या ओळखीमुळे त्यांच्या मनातल्या प्रश्नांना अधिक खतपाणी मिळालं. ते केवळ पुस्तकं वाचत नव्हते, तर त्या विचारांवर खोलवर चर्चा करत होते. आणि याच वैचारिक शोधातून ते एका गुप्त संघटनेपर्यंत पोहोचले. एक मिनिट. धर्मांतर करण्याआधी ते एका गुप्त संघटनेचे सदस्य होते, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. काय होती ही परमहंस मंडळी? परमहंस मंडळी म्हणजे त्या काळातली एक प्रकारची सिक्रेट सोसायटी होती. आजच्या भाषेत सांगायचं तर हे त्यावेळचे रॅडिकल थिंकर्स होते. रॅडिकल? हो, म्हणजे जाहीरपणे जातीभेद मोडण्याबद्दल बोलणं किंवा मूर्तीपूजेला विरोध करणं हे तेव्हा शक्य नव्हतं. म्हणून ते गुप्तपणे भेटायचे आणि या सामाजिक रूढींवर हल्ला चढवायचे. या मंडळीत सामील होणं म्हणजे एक प्रकारे प्रस्थापित समाजाविरोधात बंड पुकारण्यासारखंच होतं. आणि बाबा पद्मनजींना तिथले विचार पटले? हो, विशेषतः जातीभेद आणि मूर्तीपूजेला असलेला विरोध हे विचार त्यांना खूपच पटले. पण मग मला एक प्रश्न पडतो. जर त्यांना परमहंस मंडळीचे विचार पटत होते, जे आधीच मूर्तीपूजा आणि जातीभेदाला विरोध करत होते, तर त्यांना पुढे जाऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची वेगळी गरज का भासली? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच त्यांच्यातला स्वतंत्र विचारक दिसतो. परमहंस मंडळी सुधारणावादी होती, पण ती हिंदू धर्माच्या चौकटीत राहून काम करत होती. अच्छा. त्यांना व्यवस्थेत राहून सुधारणा करण्यापेक्षा एक संपूर्ण वेगळा वैचारिक आणि आध्यात्मिक पर्याय हवा होता. आणि बायबलच्या वाचनाने ते प्रभावित झाले होतेच. अगदी. त्यामुळेच काही काळानंतर मंडळीतील काही गोष्टी न पटल्याने त्यांनी ती सभा सोडली आणि मग 1854 साली 3 सप्टेंबरला त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. म्हणजे हा निर्णय केवळ भावनेच्या भरात घेतलेला नव्हता, त्यामागे एक मोठी वैचारिक प्रक्रिया होती. आणि मला वाटतं या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या मनात जी उलथापालथ झाली होती, तिला बाहेर पडण्यासाठी एक माध्यम हवा असणार. अगदी बरोबर. तो आतला संघर्ष, तो वैचारिक गोंधळ आणि त्यातून सापडलेलं उत्तर, या सगळ्याला व्यक्त होण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ हवं होतं. आणि ते माध्यम ठरलं त्यांचं लिखाण. विशेषतः त्यांची 1857 साली आलेली कादंबरी यमुना पर्यटन. 1857 म्हणजे शिपाई बंडाचं, देशातल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं वर्ष. सगळीकडे राजकीय अस्थिरता, अशा प्रचंड धामधुमीच्या काळात हा माणूस कादंबरी लिहितोय. हीच तर खरी गंमत आहे. आणि ती सुद्धा एका अत्यंत संवेदनशील विषयावर. बरोबर. यमुना पर्यटन हे फक्त मराठीतलं पहिलं सामाजिक पुस्तक नव्हतं, तर तो एक क्रांतिकारी विचार होता. विचार करा, त्या काळात समाज सुधारणेवर लोक काय लिहायचे, पत्रकं, निबंध किंवा शास्त्रीय ग्रंथ. हो. पण बाबा पद्मनजींनी एका स्त्रीच्या, एका विधवेच्या संघर्षाची गोष्ट सांगायला कादंबरी हा फॉर्म निवडला. त्यांनी ओळखलं होतं की कोरडे उपदेश देण्यापेक्षा एका गोष्टीच्या माध्यमातून लोकांच्या थेट हृदयाला हात घालता येतो. ही साहित्याला सामाजिक बदलाचं शस्त्र म्हणून वापरण्याची सुरुवात होती, असं म्हणता येईल. आणि कादंबरीचा विषय तर त्याहूनही धाडसी होता. हिंदू विधवांची दुःखद स्थिती. हो, कादंबरीची नायिका आहे यमुना. पतीच्या मृत्यूनंतर केशवपणासारख्या जाचक रूढींना तिला सामोरं जावं लागतं.
पण ती बंड करते, प्रश्न विचारते आणि शेवटी ती एक ख्रिस्ती धर्म स्वीकारून पुनर्विवाह करते. बापरे. 1857 साली विधवेच्या पुनर्विवाहाची कल्पना मांडणं आणि तेही नायिकेला दुसऱ्या धर्मात नेऊन, हे खूपच मोठं धाडस होतं. हो, हे आजच्या काळात एखाद्या अत्यंत वादग्रस्त विषयावर नेटफ्लिक्स सिरीज बनवण्यासारखं होतं खरं तर. खरंच. म्हणजे त्यांनी फक्त समस्या नाही सांगितली, तर त्यावर एक टोकाचा उपाय पण सुचवला. यानंतर त्यांचं अरुणोदय हे आत्मचरित्र आलं. यातही त्यांनी तितकाच प्रामाणिकपणा दाखवला असेल नाही का? नक्कीच. अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे जणू काही त्यांच्या वैचारिक प्रवासाचा कबुली जबाब आहे. हिंदू धर्मातलं बालपण, तिथले अनुभव, ख्रिस्ती धर्माकडे ओढले जाण्यामागची कारणं आणि धर्मांतरानंतर समाजाकडून आलेला विरोध, कुटुंबाचा दुरावा. हे सगळं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे मांडलं आहे. आणि गंमत म्हणजे याचं वन्स हिंदू नाव ख्रिश्चन या नावाने इंग्रजी भाषांतरही झालं. म्हणजे त्यांना फक्त मराठी वाचकांपर्यंत नाही, तर इंग्रजी वाचकांपर्यंतही आपला प्रवास पोहोचवायचा होता. म्हणजे ते फक्त आपल्या भावना व्यक्त करत नव्हते, तर ते एक वैचारिक भूमिका लोकांसमोर ठेवत होते. पण त्यांचं काम फक्त कादंबरी आणि आत्मचरित्रापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी मराठी भाषेसाठी खूप मोठं काम केलं. विशेषतः शब्दकोश तयार केले. अगदी बरोबर. आज आपल्याला गुगलवर एका सेकंदात शब्दांचे अर्थ मिळतात. पण कल्पना करा त्या काळाची, जेव्हा मराठी भाषा प्रमाणबद्ध होत होती, तिला एक निश्चित आकार मिळत होता, तेव्हा बाबा पद्मनजींनी हे कोशांचं काम केलं. 1860 साली शब्दरत्नावली. समानार्थी शब्दांचा कोश. हो, याने लेखकांना एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द दिले, ज्यामुळे भाषा अधिक समृद्ध झाली. आणि त्यांनी मोल्सवर्डच्या डिक्शनरीचा संक्षेप पण काढला होता ना. मोल्सवर्डची डिक्शनरी म्हणजे एक प्रचंड मोठा ग्रंथ होता. बरोबर. त्याचा संक्षेप काढणं म्हणजे जणू काही त्यांनी एका प्रचंड मोठ्या ग्रंथाची पॉकेट एडिशन काढली, जी सामान्य विद्यार्थ्यांच्या आणि वाचकांच्या आवाक्यात आली. पुढे जाऊन त्यांनी संस्कृत मराठी कोश पण तयार केला. हे भाषेच्या लोकशाहीकरणाचं एक मोठं पाऊल होतं, असं मी म्हणेन. खरंय. ते फक्त विचार देत नव्हते, तर विचार व्यक्त करण्याची साधनं सुद्धा लोकांच्या हातात देत होते. बरोबर. म्हणजे ते फक्त लेखक नव्हते, तर एक प्रकारे काय म्हणतात त्याला, मीडिया आंत्रप्रेनोर होते. बरोबर. 1852 साली म्हणजे यमुना पर्यटनच्याही आधी लिहिलेला स्त्री विद्याभ्यास निबंध, मग कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलनासारखा तोलनिक ग्रंथ, हो. हे सगळं एकाच व्यक्तीने लिहिलं यावर विश्वास बसत नाही. आणि हे पर केवळ त्यांच्या लेखनाबद्दल झालं. पण याहूनही एक मोठी गोष्ट आहे, जी अनेकदा दुर्लक्षित राहते. बाबा पद्मनजी केवळ लेखक नव्हते, तर ते त्यांच्या काळातील एक मीडिया आंत्रप्रेनर होते. मीडिया आंत्रप्रेन्युअर हा शब्दप्रयोग आजच्या काळातला वाटतो. तुम्ही असं का म्हणताय? कारण त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक संपूर्ण इकोसिस्टम तयार केली. इकोसिस्टम. हो, विचार करा, त्या काळी पुस्तकं छापणं किती अवघड असेल. म्हणून त्यांनी मुंबईत स्वतःचा व्हिक्टोरिया प्रेस नावाचा छापाखाना सुरू केला. अच्छा. स्वतःचा छापखाना असण्यामुळे त्यांना किती स्वातंत्र्य मिळालं असेल? खूप मोठं. स्वतःचा छापखाना म्हणजे कोणाच्याही परवानगीशिवाय किंवा सेन्सरशिपच्या भीतीशिवाय आपले विचार थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद. ते केवळ लेखक नव्हते, तर प्रकाशक आणि संपादकही झाले. त्यांनी सत्यदीपिका नावाचं नियतकालिक चालवलं. बायबल सोसायटी आणि बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटीसारख्या महत्त्वाच्या संस्थांसाठी संपादनाचं काम केलं. आणि बायबलच्या मराठी भाषांतरातही त्यांचं योगदान होतं. हो, बायबलच्या नव्या कराराच्या मराठी भाषांतरात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. यावरून भाषा, साहित्य आणि मुद्रण या तिन्ही माध्यमांवर त्यांची किती घट्ट पकड होती हे दिसून येतं. तर मग या सगळ्या चर्चेचा आढावा घेतला तर काय दिसतं? बाबा पद्मनजी म्हणजे नक्की काय? एक धर्मप्रसारक, एक लेखक की एक समाजसुधारक? मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे ते एक आधुनिक मराठी मनाचे शिल्पकार होते. त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिलेच. यमुना पर्यटन ही पहिली सामाजिक कादंबरी, अरुणोदय हे धाडसी आत्मचरित्र, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणासाठी केलेलं काम, आणि त्यांचं कोशनिर्मितीचं कार्य. रेव्हरंड नवा टिळकांनी त्यांना मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हटलं, ते अगदी योग्य होतं. पण या सगळ्याला एकत्र करून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. बाबा पद्मनजी फक्त पुस्तकं लिहित नव्हते, ते आधुनिक मराठी माणसाला विचार करायला शिकवत होते. अगदी बरोबर. त्यांनी कादंबरीतून लोकांच्या भावनांना हात घातला, शब्दकोशातून त्यांना व्यक्त होण्याची साधनं दिली, आणि स्वतःच्या आयुष्यातून त्याने परंपरेला प्रश्न विचारण्याचं धाडस दिलं. त्यांचं खरं योगदान पुस्तकांच्या संख्येत नाही,
तर त्यांनी सुरू केलेल्या या वैचारिक मंथनात आहे. त्यांनी मराठी गद्य साहित्याला आणि विशेषतः कादंबरीला एक सामाजिक उद्देश दिला. खरंच 19व्या शतकात एवढं क्रांतिकारी काम करणारी व्यक्ती म्हणजे एक अजब रसायन होतं. त्यांनी केवळ धर्म बदलला नाही, तर मराठी साहित्याचा आणि विचारांचा चेहरामोहराच बदलून टाकला.